सोलापुरात 34 माता अल्पवयीन असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून त्यापैकी 15 मातांची माहिती मिळूनही महापालिकेने पोलिसांना कळवली नाही। सोलापूर शहरात अल्पवयीन मातांच्या धक्कादायक संख्येमुळे खळबळ उडाली आहे। महापालिकेच्या सर्वेक्षणात समोर आलेल्या 86 संशयित प्रकरणांपैकी तब्बल 34 माता अल्पवयीन असल्याचं निष्पन्न झालं। धक्कादायक बाब म्हणजे यातील 15 मातांची माहिती मिळूनही महापालिकेनं पोलिसांना कळवलंच नाही। डॉक्टरांना नियम माहीत नव्हता असं अजब समर्थन आता प्रशासनाकडून दिलं जात आहे। एका NGOनं माहितीच्या अधिकारात बालमातांची माहिती मिळवली, त्यात अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत। याबाबत महापालिका आणि खाजगी क्षेत्रातील 8 डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले। बालविवाह निर्मूलन कार्यक्रमांतर्गत आशा वर्कर्सनी सर्वेक्षण करून 86 संशयित अल्पवयीन मातांची यादी तयार केली। एका सेवाभावी संस्थेनं ही माहिती जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्तांपर्यंत पोहोचवली। पोलिसांनी या यादीची तपासणी केली असता 52 महिला सज्ञान तर 34 माता अल्पवयीन असल्याचं स्पष्ट झालं। एकूण 34 अल्पवयीन मातांपैकी 19 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले। 15 मातांबाबत पोलिसांना अंधारात ठेवलं। 15 मातांनी पालिका रुग्णालयात उपचार घेतले नाहीत। नवीन डॉक्टरांना नियमांची माहिती नाही। इथून पुढं आशा वर्कर्सकडून माहिती मिळताच संबंधितांनी महापालिका दवाखान्यात उपचार घेतले असो अथवा नसो त्याची तात्काळ माहिती पोलिसांना देणं बंधनकारक करण्यात आलं आहे। या संपूर्ण प्रकरणाची आता पोलिसांमार्फत सखोल चौकशी सुरू आहे, अशी माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी दिली। NGOनं हे प्रकरण जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महिला व बालकल्याण विभागाकडे दिलं। त्याची गंभीर दखल घेण्यात आली। चौकशी समित्या गठीत करण्यात आल्या। यामध्ये खाजगीपेक्षा महापालिका सेवेतील डॉक्टरांची संख्या अधिक आहे। त्यांना वाचवण्यासाठी आता सारवासारव सुरू झालेली दिसते।